निर्वासित प्रकरण 12. इस्लामाबाद लाहोरपासून खुलना ढाका कैक मैल दूर असलं आणि मध्ये भारताचा आवाढव्य प्रदेश पसरलेला असला तरी तिथल्या सगळ्या बातम्या इकडे पूर्व पाकिस्तानात पोचत होत्या. 69 सालच्या मार्चमध्ये जनरल आयूब खानना राजीनामा द्यायला लावण्यात जनरल भुट्टोंना यश आलं. नंतर आर्मी चीफच्या हाती सत्ता जाऊन लष्करी राजवट सुरू झाली. जनरल याह्या खानच्या लष्करी राजवटीत पश्चिमेकडची आंदोलनं जवळजवळ दडपली गेली आहेत आणि स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना याह्या खाननी प्रमुख पदं वाटली आहेत. या गोष्टी यथावकाश पूर्व पाकिस्तानात येऊन थडकत होत्या. एकही पद पूर्व पाकिस्तानी व्यक्तीला मिळालेलं नाही याचा साहजिकच बंगाल्यांना राग आला. 68-69 सालातले 10-12 महिने हे असंच चाललं होतं. त्याचे परिणाम समाजमनावरती आणि पर्यायानं पूर्व बंगालमधल्या लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यावरती होत होते. या पार्श्वभूमीवरती एक खळबळजनक गोष्ट घडली. 1970 सालच्या मार्च महिन्यात सार्वत्रिक निवडणूक होणार अशी जनरल याह्या खान यांनी घोषणा केली. पाकिस्तानच्या इतिहासात हे प्रथमच घडत होतं. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात उत्साहाचं वातावरण पसरलं. दोन्हीकडे निवडणुकांच्या प्रचाराची धामधूम सुरू झाली. इरफानच्या ढाक्याच्या चक्रा चालू असल्यानं निवडणुकीसाठी पश्चिमेतलं आणि ढाक्यातलं तापत जाणारं वातावरण त्याला दिसत होतं. पश्चिम पाकिस्तानात भुट्टोंच्या पीपल्स पार्टीचा आणि मुस्लिम लीग सारख्या इस्लामवादी पक्षांचा प्रचाराचा जोर वाढत होता. तर इकडे पूर्व पाकिस्तानात आवामी लीगचा डंका सुरू झाला होता. 65च्या लढाईत आयूब खानांमुळे देशाची नामुष्की झाल्यानं आता आपणच निवडून येणार असा भुट्टोंना विश्वास वाटत होता. ISI, गुप्तहेर संघटना आणि माहिती मंत्रालय या सरकारी यंत्रणांचा छुपा पाठिंबा इस्लामवादी पक्षांना होता हे धडधडीत दिसत होतं. त्यावर खाजगीत चर्चाही होत होत्या. फक्त ढाक्यातच नव्हे तर खुलण्यातही सार्वजनिक ठिकाणी इरफानला सामान्य जनतेचा उत्साह स्पष्टपणे जाणवत होता. ढाक्यात तर रस्तोरस्ती चर्चांना ऊत आला होता. एकदा हॉटेलात तो जेवत असताना शेजारच्या टेबलावर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात चाललेल्या चर्चा त्याच्या कानावरती पडल्या. त्यांच्यातला एक जण अगदी छाती ठोकपणे सांगत होता, अरे सुनो भाई, पश्चिम पाकिस्तानात प्रचाराची धूम उडाली आहे. नुसती एकमेकांवरती ना चिखल फेक चाललेली आहे. मी सांगतो ते एकमेकांची मतं खाणार, शेवटी कोणालाच बहुमत मिळणार नाही. हा लष्कराला अशी खात्री वाटतीये म्हणून तर निवडणूक जाहीर करण्याची शामत लष्करानं दाखवली आहे. मी कालच कुठेतरी ऐकलं की लष्कराशी हात मिळवणी केल्याशिवाय कोणीच सरकार बनवू शकणार नाही असा त्या महाशिष्ट लष्करशहांचा होरा आहे. दुसऱ्या एका अभ्यासू वाटणाऱ्या तरुणानं तेवढ्याच विश्वासानं आपलं मत नोंदवलं. आणि अरे ऐका, ISI, सरकारी खाती मुस्लिम लीगला छुपी मदत करतायत म्हणे. आणखी एकानं जोरानं म्हटलं. त्यावरती एकाचं मत पडलं, इस्लामचे पाईक भुट्टोंच्या वागण्याविरुद्ध सतत ताशेरे झाडतायत. म्हणे भुट्टो शराब पितात, त्यांना उर्दू बोलता येत नाही, त्यांची फिरंगी चालचलन तर कोणालाच पसंत नाहीये. पहिल्यानं आखो देखा हाल सांगावा अशा थाटात म्हटलं, इस्लामचे सच्चे बंदे नक्की त्यांच्याविरुद्ध मतं देणार, नक्की. अब बडा मजा आएगा. हा औरत लोकांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क मिळतोय माहितीये. आपल्याकडच्या बंगाली बायका नक्की इस्लामवाद्यांच्या विरोधीच मतदान करणार. असं कशावरून रे? कशावरून? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? पुरावा नाहीये, पण आम्ही घरोघरी जातोय ना प्रचारासाठी. बायकांच्या बोलण्यावरून तेवढा अंदाज बांधता येतो बघ. नाही, त्यामुळेच आता आपल्याला पूर्व पाकिस्तानातून सर्वात जास्त उमेदवार निवडून देण्याचा खरा मौका मिळतोय. अरे पण यार, त्याचा फायदा आपल्या लोकांना उठवता आला पाहिजे. त्यांना तिकडे इस्लामाबादमध्ये, लाहोर, कराचीमध्ये भांडू देत. आपण सगळेजण शेख साहेबांच्या बाजूनं उभे राहू. अरे ऐक, सुन, आम्ही प्रचारासाठी जातो ना तेव्हा पाहतोय सगळे लोक आपल्या बाजूनं आहेत. हो, आपल्या बाजूनं. ही अशी कुजबूज खासगीतल्या चर्चा इरफानला ऐकायला मिळत होत्या. वर्तमानपत्रातल्या आणि रेडिओवरच्या बातम्यांवरून पश्चिमेकडचा ढोबळ अंदाज बांधता येत होता. पण काय खरं आणि काय खोटं? सर्वच पक्ष आपली जीत होणार अशा गुरमीत बोलत होते. पश्चिम पाकिस्तानातलं माहीत नाही, पण बंगालात मात्र शेख साहेबांचा निर्विवाद जोर होता.
जास्तीत जास्त लोकांनी मतदार यादीत नावं नोंदवावी म्हणून तरुणांनी कंबर कसली होती. आवामी लीगचे कार्यकर्ते खुलण्यातही घरोघर फिरत होते. इरफानकडे नाव नोंदणीसाठी कार्यकर्त्यांचा घोळका आला तेव्हा इरफान घरात नव्हता. रझियानं स्वतःचं आणि इरफानचं नाव नोंदवलं. फना स्वयंपाकघरात अननस चिरत होती आणि आमीन तिला शाळेतल्या गमतीजमती सांगत होता. त्यांचा आवाज ऐकून एका दाढीवाल्या प्रौढ कार्यकर्त्यानं तिलाही बाहेर बोलवलं. त्यांना तिचं नाव नोंदवायचं होतं. फनाचा चेहरा आश्चर्यमिश्रित आनंदाने अक्षरशः फुलला. नाही, फना सुनो भैया, फना शिकलेली नाहीये, रझियानं फट दिशी त्यांना सांगितलं. रझियाच्या फटकळपणामुळे नाउमेद झालेल्या फनावर त्या बुजुर्गानं नजर टाकली. मग रझियाकडे पाहून तो हसून म्हणाला, नाही, भाभीजी काही हरकत नाही. ती शिकलेली नसली ना तरी मेजर आहे. मग अनपढ असली तरीही तिला मतदानाचा हक्क आहे. तिचं नाव नोंदवायला हवं. त्यांनी तिचा फॉर्म भरला आणि तिची नोंदणी केली. 4 इयत्ता जेमतेम शिकलेली फना तिला मिळालेल्या या बहुमानामुळे खुश झाली. पुढे कितीतरी दिवस हा तिच्यासारख्या कामवाल्या बायकांच्या गप्पातला जिव्हाळ्याचा विषय बनून राहिला. पण लोकांमध्ये संचारलेल्या या उत्साहावर अकस्मात विरजण पडलं. सुलतानी संकटातून सुटका मिळवू पाहणाऱ्या जनतेला ऑगस्टमध्ये आसमानी संकटाचा सामना करावा लागला. बंगालात कित्येक वर्षात झाला नव्हता एवढा पाऊस झाला. पावसाच्या थैमानानं नद्यांना महापूर आले. किती गुरं वाहून गेली, किती लोक मेले, किती नुकसान झालं, याच्याच बातम्या रोज वाचायला आणि ऐकायला मिळत होत्या. हा मोठाल्या नद्यांचा प्रदेश. नद्यांच्या खोऱ्यात हाहाकार उडाला होता. पुरामागोमाग साथीचे रोग आले. सगळीकडे रोगराई पसरली. आता कसली नाव नोंदणी आणि कसलं मतदान. आता निवडणुकांविषयी बोलण्याऐवजी लोक पुराचाच विषय नाक्यावरती बोलत होते. इरफानच्या कामावर या सगळ्याचाच विपरीत परिणाम होत होता. त्याच्या कामावर असलेल्या बहुसंख्य मजुरांनी घराकडे धाव ठोकली. त्यांची घरदारं पाण्याखाली गेली होती. मुलं बाळं रस्त्यावरती आली होती. सगळेच नाडलेले, कोण कोणाला मदत करणार अशी अवस्था झाली होती. 2 इंजिनियरांचाही काही दिवस पत्ता नव्हता. न सांगता गैरहजर राहिले म्हणून कुणाला रागवायची, कामावरून कमी करायची सोयच नव्हती. काम लांबणीवर पडत गेल्यानं अपरिमित नुकसान होत होतं. ते अगतिकपणे पाहत राहण्याखेरीज इरफानपाशी काहीही इलाज नव्हता. नफ्या तोट्याची सगळीच गणितं चुकत होती, पण त्यावर काहीच तोडगा नव्हता. कित्येक योजना दूर असलेल्या राजधानीतल्या सरकारलाही या नैसर्गिक आपत्तीची दखल घ्यावी लागली. पण सरकारनं दखल घेतली म्हणजे काय केलं तर दोन्हीकडच्या निवडणुका 2 महिन्यांनी पुढे ढकलल्या. आता त्या 70 सालच्या डिसेंबरात होणार असं सरकारनं जाहीर केलं. बस. सरकारनं किरकोळ मदतकार्य सुरू केलं. पुरेशा आर्थिक मदतीची तरतूद केली नाही. या उपेक्षेमुळे लोक आणखीनच चिडले. 2 महिन्यांनी येणाऱ्या निवडणुकीत लोक आवामी लीगच्या बाजूने एकत्र येणार हे आता स्पष्ट दिसायला लागलं. पूर्व पाकिस्तानातल्या नेत्यांना सत्तेत वाटा मिळाला की गोष्टी आपोआप सुधारतील अशी आशा वाटायला लागली. पुरानं बेजार झालेल्या पूरग्रस्तांमध्ये बचावकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पूर ही आता इष्टापत्ती वाटायला लागली. ऑक्टोबरपर्यंत लोक कसेबसे सावरले. डिसेंबरात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या प्रचाराचा आता पुन्हा एकदा जल्लोष सुरू झाला. आपल्यावरची संकटांची मालिका संपली अशा भ्रमात असलेल्या बंगालवासियांवर चक्रीवादळ घोंघावत आलं. रेडिओवरच्या बातम्यांनी देशभर हंगामा झाला. 10 लाख लोक मारले गेले. कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं. पण आताही सरकारला दया आली नाही. बेघरांच्या झुंडी आगतिक होऊन शहरांकडे धाव घ्यायला लागल्या. चक्रीवादळाच्या संकटातून नेस्तनाबूत झालेल्या जनतेला सरकारकडून कोणताच दिलासा मिळाला नाही. अगोदरपासून आतल्या आत धुमसत असलेले लोक आता आणखीनच संतापले. दळणवळणाच्या असुविधेमुळे पुन्हा एकदा इरफानच्या नुकत्याच मार्गी लागलेल्या कामाला खीळ बसली. त्यानं मागवलेल्या सामानाचे 2 ट्रक वाहून गेले. मजुरांची पांगापांग झाली. याचा एकच फायदा असा की इरफानला घरासाठी, मुलांसाठी वेळ देता यायला लागला. पण व्यावसायिक अडचणींनी तो जेरीला आला होता. जरा कुठे सर्व मार्गाला लागतंय असं वाटून सुटकेचा निश्वास टाकावा तर दुसरी अडचण पुढ्यात उभी राहत होती. त्यामुळे तो चिडचिडा झाला होता. आता प्रथमच त्याची चिडचिड सहन करायची कसरत रझियाला करावी लागत होती.
ते तिच्या मूळ स्वभावाला धरून नसलं तरी मध्यंतरी जुळल्या गेलेल्या सुसंवादामुळे त्यांच्या नात्यातला उथळपणा कमी झाला होता. दाही देशांनी घोंगावत आलेल्या आकस्मिक संकटांमुळे ते दोघंही एकमेकांचा मानसिक आधार शोधत होते. पुन्हा एकदा आवामी लीगच्या 6 कलमी जाहीरनाम्याचा मुजीबूर साहेबांच्या प्रत्येक भाषणात गजर होऊ लागला. राज्यघटनेत बदल करून प्रांतांना पूर्ण स्वायत्तता मिळावी, केंद्र सरकारकडे फक्त संरक्षण आणि परराष्ट्र खातीच असावीत, पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान यांची आर्थिक धोरणं स्वतंत्र असावीत वगैरे मागण्या त्यांनी लावून धरल्या. एकसारखे कानावर पडल्यानं अबोध लहानग्यांच्या तोंडीही जाहीरनाम्यातले शब्द रुळायला लागले. प्रांतीय स्वायत्तता आणि पूर्व पाकिस्तानला राजकीय आर्थिक स्वातंत्र्य मिळावं हे लोकांच्या मनावर बिंबवलं जायला लागलं. जे सरकार संकटसमयी मदत करत नाही ते आम्हाला नकोच, असा सूरही शेख साहेबांनी जाहीर सभातून लावला. बंगालची भाषा आणि संस्कृती यावर यापुढे कोणालाही घाला घालू देणार नाही, असा निश्चय पूर्वेकडच्या नेते मंडळींनी केला आणि लोकांमधल्या अस्मितेला खुराक आणि खतपाणी पुरवलं. 7 डिसेंबर 1970 अखेर मतदानाचा दिवस उजाडला. थंडीची पर्वा न करता सकाळपासून मतदान केंद्रांवर स्वेटर घातलेल्या, शाली लपेटलेल्या स्त्री पुरुषांची गर्दी झाली. काही महिला तर समारंभाला जावं तशा सजून धजून आल्या होत्या. रांगा लावून लोक ताटकळत होते. मतदान करून आलेले लोक आपल्या नखांजवळ केलेल्या गेलेल्या शाईच्या खुणा एकमेकांना अभिमानानं सगळ्या रांगेतल्या लोकांना दाखवत होते. कोवळ्या तरुणांपासून जख्खड म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांच्यात उत्साह संचारला होता. त्या रांगेतच इरफान, रझिया आणि फनाही उभे होते. आमीन आयुष शाळेत गेले होते, पण या सगळ्यांनी रुक्सानाला मात्र बरोबर आणलं होतं. तिच्यासारखी पालकांबरोबर आलेली आणखी काही छोटी मुलं दंगा करत होती, एकमेकात खेळत होती, मातीत पळापळी करत होती. तिथे सणासुदीसारखा किंवा सहलीसारखा माहोल निर्माण झाला होता. संध्याकाळपर्यंत अशाच लांबलचक रांगा लागल्या होत्या. मतमोजणी सुरू झाल्यावर आवामी लीगला भरघोस यश मिळणार हे उघड व्हायला लागलं. मतांचे आकडे जसजसे बाहेर येऊ लागले तसतसे लोक आनंदानं बेभान होऊन रस्त्यावरती नाचायला लागले. नारेबाजीला ऊत आला. ढोलकी, बेंडबाजे वाजवून लोक आनंद व्यक्त करू लागले. पूर्व पाकिस्तानातल्या 165 पैकी 160 जागा आवामी लीगला मिळाल्या. काही उत्साही लोक ढोल ताशे पिपाण्यांचा निनाद करत होते. बंगाल देशाचा झेंडा फडकवत होते. आवामी लीग आणि शेख साहेबांच्या नावाचा जयजयकार करत होते. पश्चिम पाकिस्तानात मात्र आवामी लीगला एकही जागा मिळवता आली नाही. पश्चिम पाकिस्तानात भुट्टोंच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला 138 पैकी फक्त 81 जागा आणि पूर्व पाकिस्तानात एकही जागा न मिळाल्याचं जेव्हा कळलं तेव्हा त्यांच्या आनंदाला आणखीनच उधाण आलं. पश्चिम पाकिस्तानात पक्षापक्षात मतं विभागली गेल्यामुळे कोणालाच बहुमत मिळालं नाही. इकडे आवामी लीगला बहुसंख्य मतं मिळाली आणि सरकार स्थापन करायला आवश्यक असलेलं पूर्ण बहुमतही मिळालं. राष्ट्राध्यक्ष याह्या खान यांच्याकडून शेख साहेबांना केव्हाही सरकार स्थापनेसाठी आमंत्रण येणार अशी चर्चा सुरू झाली. आता बंगालची, बंगाली भाषेची आणि संस्कृतीची गळचेपी थांबणार असा विश्वास लोकांना वाटायला लागला. तसं झालं की पूर्व पाकिस्तानातलं सगळंच वातावरण सुधारलं असतं. बाहेरचा माहोल आनंदी होता तरी इरफानच्या घरी तेवढा उत्साह नव्हता. अब क्या होगा, ये लोग राज करेंगे हम पर. राजधानी इस्लामाबादमध्ये आणि म्हणे हे इथून उंटावरून शेळ्या हाकणार. असलं काहीतरी बोलून रझिया उठसूट बंगाल्यांना नावं ठेवायला लागली. फनाच्या देखत असं काही बोलणं धोकादायक आहे असं इरफानला मनापासून वाटायचं, पण तेवढं भान रझियाला नव्हतं. तिला त्याची पर्वाही नव्हती. इरफानच्या खाणाखोडांकडे दुर्लक्ष करत ती वाटेल ते बोलायची. बरेचदा मुलं शाळेत काहीतरी ऐकून यायची आणि तेच घरी बोलायची. एकदा त्यांनी बंगाली मुलांसारखी जॉय बांगला, जॉय शेख मुजीबूर, जॉय शेख मुजीबूर अशा घोषणा देत रुक्सानाला सामील करून घेऊन घरातल्या घरात मोर्चा काढला. ते पाहून वैतागलेल्या रझियानं आमीनला चांगलं बडवून काढलं आणि आयुषला कोंडून घातलं. इरफानचं तर मग डोकंच फिरलं. आता यापुढे रझियाला आणि मुलांना इथे जास्ती दिवस ठेवण्यात अर्थ नाही अशी त्यानं मनाशी खुणगाड बांधली. रझियाच्या मनात पश्चिमी असल्याचा प्रचंड अहंगंड होता.
ती सरळ सरळ पश्चिमवासियांच्या बाजूनं होती. आपण पश्चिमी लोक खरोखरच बंगाल्यांहून श्रेष्ठ आहोत याबाबत तिच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती. तरी सत्तेचं केंद्र इतक्या वर्षांनंतर पूर्वेकडे जातंय याचं वैषम्य तिला वाटत होतं. इरफानचं मात्र तसं नव्हतं. तो बंगाल्यांना पश्चिमेच्या लोकांहून हीन मानत नव्हता आणि सत्ता केंद्र पूर्वेकडे सरकल्याचा त्याला काही विधिनिषेधही नव्हता. बंगाली जनतेमध्ये वाढत चाललेला असंतोष समजण्याइतकी संवेदनशीलता आणि न्यायाची चाड त्याला होती. तो जरी राजकारणात किंवा समाजकारणात फारसा रस घेत नसला आणि त्यात सक्रियही नसला तरी पूर्व पाकिस्तानच्या जनतेच्या घुसमटीमागचे वर्षानुवर्षांचे अन्याय, पक्षपाती वर्तणूक आणि याविषयी खदखदणारा आक्रोश त्याला रोज पाहायला मिळत होता. पश्चिमी लोकांवर भडकण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे असंही त्याला वाटत आलं होतं. तो त्यांच्यातला नसला तरी अखेर तो त्यांच्यासारखाच होता. अर्थात यातलं काहीच तो रझियापाशी कधीही बोलला नाही. दिवसांमागून दिवस गेले, 71 साल उजाडलं. त्याचेही 2 महिने सरत आले तरी सरकार स्थापन करण्यासाठी मुजीबुर रेहमानना आमंत्रण आलं नाही. त्यांना पश्चिम पाकिस्तानातली एकही जागा मिळवता आली नाही म्हणून लोकांचा त्यांना पाठिंबा नाही असा कांगावा भुट्टोंनी केला आणि संयुक्त सरकार स्थापन करावं असा प्रस्ताव मांडला. वास्तविक पूर्व पाकिस्तानातली एकही जागा त्यांनाही म्हणजे भुट्टोंनाही मिळवता आली नव्हती. फेब्रुवारी महिन्यातला पहिला आठवडा. ढाक्यातल्या साईटवरून परतताना वाटेत इरफानला विद्यार्थी संघटनांचा एक मोर्चा लागला. विद्यार्थ्यांमधल्या वाढत्या हिंसक असंतोषाची झलक पाहून तो जरा चरकला. आता शक्यतो लवकरात लवकर रझिया आणि मुलांसाठी विमानाची तिकीटं मिळवलीच पाहिजेत असं त्याला आतून जाणवलं. शक्य असतं तर तोही गेला असता, पण रझियाला मुलांचं कट लाहोरला सुखरूप रवाना केल्याशिवाय आता त्याला चैन पडणार नव्हतं. ढाक्का लाहोर विमान फेऱ्यांची तिकीटं मिळणं दुरापास्त व्हायच्या आत कसंही करून हे काम केलं पाहिजे असा विचार मनात आला आणि त्याला फराहाची आठवण झाली. फराहाच्या वजनाचा वापर केला तर विमानाची तिकीटं मिळवणं शक्य होतं. सणक आल्याप्रमाणे इरफाननं आपला मोहरा छावणीकडे वळवला. तो थेट आर्मी मेसकडे गेला. फराह त्याच्या सहकाऱ्यांबरोबर गंभीर चर्चेत मग्न होता. इरफानला पाहून फराहचा चेहरा आक्रसला. अंग ताठरलं. आपल्याशी आत्ता बोलायची त्याची इच्छा नाही हे कळलं तरी इरफाननी त्याला एका बाजूला बोलवलं. काहीशा अनिच्छेनंच फराह मेसबाहेर येतोय हे त्याच्या देहबोलीवरून इरफानच्या ध्यानात आलं. फराहनी सुद्धा ते लपवायचा प्रयत्न केला नाही. हा इरफान बोल, जो बोलना है वो जल्दी से बोल. आम्हाला इथे दिवस रात्र ड्युटी करायला लागते माहितीये. कपाळावरती ढीगभर आठ्या घालत अतिशय आखूडपणे गुरमीत फराह भुंकला. फौजेवर ड्युटीचा ताण होता हे खरंच होतं. फौजी लोकांना जनतेचा रोष जाणवत होता. तणावपूर्ण वातावरणात जनतेला फौजींची उपस्थिती नको असताना त्यांना रात्रंदिवस ड्युटी करावी लागत होती. इरफाननी लाचार आजिजीनं म्हटलं, फराह देख ना, मला कल्पना आहे त्याची. हे बघ, मी तुझा जास्त वेळ नाही घेत. रझियाला आणि मुलांना लाहोरला पाठवायचं आहे माहितीये. तिकीटं मिळवण्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. अरे आता सर्वांनाच भेदरलेल्या उंदरांप्रमाणे इथून पळ काढायचा आहे. हा, कोणाकोणाला मी मदत करू इरफान? उर्मटपणे फराह उद्गारला. गेल्या काही दिवसातल्या त्याच्या मैत्रीपूर्ण वागण्याशी विपरीत असं तो वागत होता. कोणीतरी आपल्या तोंडावर चपराक दिल्यासारखं इरफानला वाटलं. तरी तो मवाळ अड्ढतेनं म्हणाला, अरे हा मालूम है फराह, पण मी स्वतः कायरासारखा पळून जात नाहीये ना. बीबी बच्चों को भेज रहा हूं बस. अरे इरफान, पण विमानाची तिकीटं मिळत नाहीयेत. ह्या मार्गावरची विमानसेवा केव्हाही बंद होऊ शकेल हे कळत कसं नाही तुला? हे सुन ना फराह, अरे कितीही पैसे लागले तरी चालेल, मी तुला देईन मी. फक्त तुझा आकडा सांग. पुरानी दोस्ती खातर. ऐक ना फराह. ते शब्द ऐकून फराहच्या चेहऱ्यावर खुनशी स्मित पसरलं आणि इरफाननं वाक्य अर्ध्यात सोडलं. 75,000 दे, पण केव्हाचं तिकीट मिळेल मला खात्री नाही. कमरेवरती हात रोवून नजर रोखून फराह बोलला. इरफाननी हातातल्या ऑफिस बॅगमधून नोटांची चवड काढली आणि फराहच्या हातात ठेवली. मी सगळ्यांना घेऊन येतो तिकीटं हातात पडली की. ओके फराह? चिकटायला येणाऱ्या आगंतुकाला झटकावं अशा आविर्भावात फराह म्हणाला,
हा तुमच्या जिम्मेदारीवरती तुम्ही या. कुठे गर्दीमध्ये अडकला, दगाफटका झाला तर मी. तिकीट घ्यायला कुठे आणि केव्हा फराहला भेटायचं हे ठरवून इरफान तडक खुलण्याला गेला. घरात पाऊल पडता क्षणी सामानाची बांधाबांध करायचं फरमान इरफाननं काढलं. आधी रझियाला वाटलं की सर्वांनी थोड्या दिवसांसाठी लाहोरला जायचंय, पण आणखी काही दिवस तरी इरफानला मागे राहणं भाग आहे हे इरफाननी तिला कसंबसं पटवलं. बांधाबांधीसाठी एक दिवस पुरेसा नव्हता. विमानातून जादा सामान नेता येणारच नाही म्हटल्यावर मुलांचे आणि तिचे निवडक कपडे, तिचे जड जवाहीर आणि रोकड एवढ्यावर रझियाला समाधान मानावं लागलं. खुलण्याला आल्यापासून ती प्रथमच तिच्या माहेरी जाणार होती. अब्बू अम्मी भावंड यांच्या भेटीची ओढ आणि ती होणार याचा आनंद ज्या परिस्थितीत जावं लागतंय त्या परिस्थितीमुळे झाकोळला होता. त्यांच्यासाठी इथून काही भेटवस्तू न्यायला वेळच नव्हता. 6 वर्षांपूर्वी विमान प्रवासामधली उत्सुकता, नाविन्य याचा आता मागमूसही राहिला नव्हता. मुलं मात्र प्रवासाला जायच्या कल्पनेनं आणि आजोबा आजींना भेटायचं म्हणून खुळावली होती. आपले अब्बू आपल्याबरोबर नाहीत हे लक्षात आल्यावर ऐनवेळी मुलांची रडारड सुरू झाली. एकमेकांचा निरोप घ्यायला त्या दोघांकडे सवडच नव्हती. त्यांच्या त्या चुटपुटत्या निरोप समारंभाला मुळातच अनिश्चिततेची आणि हुरहुरीची किनार होती. मुलांच्या आक्रंदनानं त्यात भरच पडली. तसं पाहिलं तर ढाका सोडून निघालेल्या विमानातल्या सर्व प्रवाशांच्याच मनात धाकधूक, आर्त आगतिकता होती. ती त्यांच्या डोळ्यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाझरत होती. त्या आर्ततेचा एक अदृश्य ढग असं म्हणतात तरंगत होता. विमानानं आकाशात झेप घेतली आणि इतका वेळ संयमानं आवरून धरलेले अश्रू रझियाच्या पापड्यांच्या कडांमधून ओघळले. स्वतःच्या नशिबाला दोष देत विमानाच्या खिडकीवरती डोकं टेकवून ती खिन्नपणे बाहेर पाहत राहिली. जड अंतःकरणानं इरफाननं गाडी सुरू केली. विशेष कटकटी न होता मंडळी लाहोरला रवाना झाली, त्यामुळे त्याच्या मनावरचा ताण ओसरला होता. आपलं कुटुंब इथे एकटं पडलंय ही कुरतडणारी भावना थोडा वेळ का होईना निमाली होती. याह्या खानकडून सरकार बनवण्यासाठी मुजीबुर शेखना केव्हा आमंत्रण येतंय याबद्दलची लोकांची उत्कंठा संपून डोक्यात उतावळा राग येऊ लागला होता. अब हमारी सरकार आएगी, नई रोशनी लाएगी या घोषणा हवेतल्या हवेत विरल्या. निवडणुकीचे निकाल बाहेर येऊन 7 आठवडे उलटून गेले तरी आवामी लीगला आमंत्रण आलं नाही. भुट्टोंची पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि आवामी लीग या दोन्ही पक्षांनी मिळून सरकार बनवावं अशी टूम राजकीय स्तरावरती निघाली. माहोल स्फोटक झाला होता. या सरकारात भुट्टो राष्ट्राध्यक्ष आणि मुजीबुर पंतप्रधान व्हावेत असा भुट्टोंचा हट्ट होता. पूर्व पाकिस्तानातल्या कोणालाच हे पटणं शक्य नव्हतं. तरीही आपल्या कार्यकर्त्यांना चुचकारून मुजीबुरनी राजकीय तडजोड म्हणून हे मान्य केलं. तरी लोक शांत होते. पण तीही योजना फेटाळली गेली. इकडे पूर्व पाकिस्तानात दिवसेंदिवस वातावरण अधिकाधिक स्फोटक होत होतं आणि अधिकाधिक सैनिक पश्चिमेकडून पूर्वेत तैनात केले जात होते. केव्हाही उद्रेक झाला असता. 3 मार्चला याह्या खाननी नॅशनल असेंब्लीची बैठक ढाक्यात बोलवली होती. तिथे काय होणार अशी काळजी सर्वांना वाटत होती. कोणाही सामान्य माणसाच्या उरात धडकी भरेल असं हे वातावरण होतं. तरीही सर्व व्यवहार चालू होते. रझिया मुलांना घेऊन गेल्यापासून इरफान बेचैन होता. ती लाहोरला सुखरूप गेली की आपली तगमग कमी होईल असं त्याला आधी वाटलं होतं, पण प्रत्यक्षात तसं मात्र झालं नाही. वातावरण पूर्ववत झालं की आपण त्यांना परत आणू किंवा आपले बांधकामात अडकलेले पैसे मोकळे झाले की खुलण्याला अलविदा करून आपण लाहोरला जाऊ असं तो स्वतःलाच बजावत राहिला. निम्मी अर्धी कामं संपली होती, पण उरलेली कामं अर्ध्यात सोडून जाणं अवघड होतं. आहे त्या स्थितीत सर्व मालमत्ता फुंकून टाकायची ठरवलं असतं तरी विकत कोण घेणार असा प्रश्न होता. कोणी महाभाग तो धोका पत्करायला तयार झाला असता तरी त्यानं किमती पाडून मागितल्या असत्या. ते करण्याऐवजी शेवटच्या क्षणापर्यंत इथेच थांबावं आणि तशीच वेळ आली तर कोणत्याही क्षणी सगळं सोडून ढाक्यातून पळ काढावा असं त्याच्या मनानं घेतलं होतं. अगदी आवश्यक ते सामान भरून त्यानं स्वतःची बॅगही तयार ठेवली होती. बघता बघता मार्च महिना उजाडला. रझिया आणि मुलं नसल्यानं घर खायला उठायचं. आता बरेचदा इरफानचा डेरा कामानिमित्त ढाक्यालाच पडायचा. राजकीय सभांना जायचं नाही हे त्यानं पूर्वीच्या अनुभवावरून पक्क ठरवलं होतं. एरवी इरफानला क्रिकेटमध्ये रस नव्हता, तरी केवळ त्या रस्त्यानं तो चालला होता
आणि लोकांच्या आनंदी आरोळ्या कानावरती पडल्या म्हणून त्या दिवशी इरफान क्रिकेटच्या मैदानात दुपारी शिरला. अशा करमणुकीच्या ठिकाणी गेलं की सगळीकडे आलबेल आहे असं स्वतःला निदान काही काळ तरी फसवता येतं. खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये लोक पाकिस्तानी बॅट्समनना बेभान होऊन आरडून ओरडून ढोलकी वाजवून प्रोत्साहन देत होते. त्यावरून पाकिस्तानची एक टीम होती हे निश्चित, पण दुसरी कोणती टीम होती हे त्यानं समजून घेतलं नाही. क्षणभर तोही खेळात गुंगून गेला. इतक्यात अचानक काय झालं कोण जाणे. स्टेडियममध्ये आरडाओरडा, धावपळ आणि गदारोळ सुरू झाला. विटांचे तुकडे, काठ्या यांची फेकाफेक सुरू झाली आणि खेळ बंद पडला. उशिरा आल्यानं इरफानला स्टेडियममध्ये पुढे शिरकाव करता आला नाही. उभ्या जागी त्याचा थरकाप झाला. नेमकं काय झालं समजून न घेता दाराबाहेर पळणाऱ्या गर्दीबरोबर तोही जीव वाचवायला लटपटत्या पायांनी आणि धडधडत्या छातीनं बाहेर धावत सुटला. दूरवर उभी केलेली गाडी घेऊन तो वाट फुटेल तिथे जाऊ लागला. ठिकठिकाणी तरुणांचे घोळके, हुकुमशाही मुर्दाबाद, हुकुमशाही मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद असे नारे देत चालले होते. लांबून कुठून तरी गोळीबार झाल्याचे आवाज येत होते. कोण कोणाला आणि का गोळ्या घालतंय हे समजून घेण्याच्या भानगडीत न पडता इरफान गल्ल्याबोळातून खुलण्याच्या रस्त्याकडे निघाला. हायवेला लागल्यानंतर तो सुसाट वेगानं गाडी पळवू लागला. त्याच्या नजरेसमोर लाहोरला जायला निघालेली त्याची कच्ची बच्ची दिसत होती. स्वतःबरोबर लाहोरला यायची आर्जव करणारी रझिया दिसत होती. आता आणखी वाट पाहण्यात अर्थ नाही. पैसे गेले तर जाऊ देत, सर सलामत तो पगडी 50 असे सगळे विचार त्याच्या मनात सरसरत आले. मिळेल त्या विमानानं लाहोरला जायचंच असा निग्रह त्यानं केला. रझिया, रझिया, मी लाहोरला येतोय, तो स्वतःशीच पुटपुटला. खुलण्याला पोचेपर्यंत त्याला वाटेत कुठे थांबायचा धीरच झाला नाही. घरी पोचल्यावर इरफाननी पलंगावरती अंग झोकून दिलं. घसा कोरडा पडला होता तरीही पाणी पिण्याचं भान त्याला राहिलं नाही. धडधडणारं हृदय आणि सैरावेरा धावणारं मन थोडं ताळ्यावर आलं तेव्हा तो जड पावलांनी उठला. फ्रीजमध्ये गेल्या वर्षी आणलेलं रूह अफजा होतं. त्यातले 2 चमचे ग्लासात ओतून त्यात थंड पाणी मिसळून तो गटागट प्यायला. वर 2 ग्लास आणखीन पाणी प्यायला. मग क्रिकेटच्या मैदानात अचानक उसळलेल्या प्रक्षोभाचं नेमकं कारण काय असावं ते समजून घेण्यासाठी त्यानं रेडिओ लावला. नॅशनल असेंब्लीची नियोजित बैठक ऐनवेळी रद्द झाल्याचं त्याला त्या बातम्यांवरून कळलं. मोर्चांचा आणि गोळीबारांच्या आवाजाचा अर्थ त्याच्या लक्षात आला. नक्कीच सैन्यानं तरुण विद्यार्थ्यांवरती गोळीबार केला असावा असा त्यानं अंदाज केला. दुसऱ्या दिवशी पूर्व पाकिस्तानात कर्फ्यू जाहीर झाला. 11 तास कर्फ्यू. मग केव्हा तरी बातमी आली की त्या दिवशी ढाक्यात सैन्यानं केलेल्या गोळीबारात 23 तरुणांना मृत्यू आला. पूर्व पाकिस्तानातून सैन्य काढून घ्या, सत्तांतर करा या मागण्यांना आणखीन धार आली. पूर्व पाकिस्तानभर हरताळ पाळण्याच्या बंगबंधू मुजीबुर यांच्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला. देशभर गदारोळ सुरू झाला. संतापाची आणि अविश्वासाची आग भडकत होती. एक दिवस इरफान खुलण्याच्या घरात रेडिओला कान लावून बसलेला असताना दारावरती हलकेच थाप पडली. पदरानं चेहरा झाकून राखाडी रंगाची साडी नेसलेली एक महिला दारामध्ये उभी होती. तेव्हा तिन्ही सांज होऊन गेली होती. इरफाननी प्रथम त्या बाईला ओळखलंच नाही. तिनं चेहऱ्यावरचा पदर किंचित सरकवला तर ती फना होती. साहेब, 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 मला पटकन आत घ्या, मला आत घ्या पटकन, धापा टाकत तिनं सांगितलं. पाठीमागून कोणी पाहत नाही अशी खात्री करून ती आत शिरली. इरफानने तिला घरात घेतलं आणि चटकन दार लावून घेतलं. त्यानं कुठलंही स्पष्टीकरण विचारायच्या आत दबक्या आवाजात धापा टाकत तिनं मोडक्या तोडक्या हिंदीत सांगितलं, साहेब, साहेब, आता तुम्ही इथं थांबू नका, थांबू नका तुम्ही. बिहारी लोकांना पकडून पकडून मारतायत. लोक सांगतात चितगाव का तिकडे कुठेतरी एका दिवसात 300 बिहाऱ्यांची कत्तल झाली आहे. म्हणून तुम्हाला सांगायला आले. आम्ही पण हद्द ओलांडून भारतात जाणार आहोत म्हणतोय. काय? हद्द ओलांडून भारतात? जवळ आहे का हद्द? जायचं ठरवलं तरी कसं आणि कुठे जायचं? इरफानने विचारलं. नाही साहेब, साहेब, काही पण करा, कसं पण जा, खूप लोक चाललेत. एवढंच उत्तर देऊन फना अंधारात नाहीशी झाली. इरफान सुन्नपणे ती गेली त्या दिशेकडे पाहत राहिला.
आता मात्र आपल्याला कसंही करून विमानाची तिकीटं मिळवणं आवश्यकच आहे. उद्याच्या उद्या ढाक्याला जाऊन तिकीटं मिळवायचंच असं त्याच्या मनानं घेतलं. दुसऱ्या दिवशी ढाक्याच्या रेसकोर्सवर बंगबंधू जाहीर सभा घेऊन आम जनतेशी बोलणार हे सर्वांना माहीत होतं. अशावेळी ढाक्याला जाणं वेडेपणाचं होतं. सभेला गावोगावीचे लोक तोबा गर्दी करणार, कदाचित काही दगाफटका होणार याचा अंदाज इरफानला यायला हवा होता, पण नाही आला. ढाक्याला जायचं धाडस करायचं आणि फराह कितीही मगरुरीनं वागला तरीही त्याच्याकडे पुन्हा तोंड विंगाडायचं इरफानने ठरवलं. पैशांची जमवाजमव त्यानं आधीच करून ठेवली होती. एका पॉलिथिन बॅगेत महत्वाची कागदपत्र, रोकड हे सगळं ठेवलं. महत्वाचं सामान बॅगेत भरलं आणि कर्फ्यू शिथिल झाला की सटकायचं त्यानं ठरवलं. 2 मार्चपासून ढाका लाहोर विमानसेवा स्थगित केल्याची बातमी त्याला वेळीच कळली, म्हणून त्याचं ढाक्याला जाणं आपोआप स्थगित झालं. 2 दिवसात रेडिओ पाकिस्तानऐवजी ढाका बेतार केंद्र हे नाव घेतलेल्या छुप्या रेडिओ केंद्रावरून बंगालीतून बातम्या आणि रॉबिंद्रो संगीत ऐकू यायला लागलं. लोक आता पूर्व पाकिस्तानला उघड उघड बांगलादेश म्हणायला लागले. 15 लाखांच्या जमावापुढे बंगबंधूंनी केलेल्या भाषणाचा वृत्तांत इरफानला त्या केंद्रावरून ऐकायला मिळाला. वृत्तपत्रात सभेचे फोटो आले होते. बंगबंधूंनी पांढऱ्या शुभ्र कुर्त्या पायजम्यावर काळा आखूड कोट घातला होता. जाड काळ्याभोर फ्रेमचा चष्मा, आकाशाकडे तरजदी रोखून भाषण करणारी बंगबंधूंची लहानशी आकृती आणि त्यांच्यासमोर पसरलेला अफाट जनसमुदाय. फोटोत पाहून इरफानला पूर्वी ऐकलेल्या त्यांच्या जोशपूर्ण पण मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजातल्या मागण्या आठवल्या. एखादा लहानखुरा माणूस लोकांना संघटित करून बगावत करायला आणि सरकारी यंत्रणा हादरवायला प्रवृत्त कसा करू शकतो याचं त्याला नवल वाटलं. पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानातला सत्ता संघर्ष कमी होता म्हणून की काय, आता बांगलादेशात जातीय आणि धार्मिक दंगलींना ऊत आला. प्रथम ठिकठिकाणी हिंदूंना वेचून मारलं जात होतं. हिंदू लोक घाबरून गोळक्या गोळक्यांनी भारतात पळून जात होते. या बातम्या ऐकून इरफान खिन्न झाला. ही अशी धार्मिक तेढ चूक आहे, घातक आहे, असं इरफानला मनोमन वाटलं. नाही म्हटलं तरी पाटण्यात असताना त्याचे कितीतरी दोस्त हिंदू होते. ते बावळट असतील, अतिभावनाशीलही असतील, पण ते वाईट नसतात असा त्याचा स्वतःचा अनुभव होता. जोवर हिंदूंच्या कत्तलीच्या आणि नेस्त्या वस्त्रानिशी सीमा पार करून जाण्याच्या जथ्यांच्या बातम्या येत होत्या तोवर इरफान घाबरला नव्हता. त्याच्या काळजाला घरं पडली नव्हती. पण बिहारी मुसलमानांनाही निर्वासित होऊन जीव घेऊन पळ काढावा लागतोय आणि त्यांच्या झुंडीच्या झुंडी भारताच्या सीमेत शिरतायत हे ऐकून आपल्या आतून काहीतरी जळतंय असं प्रथमच त्याला वाटलं. त्यानं त्याचं धाबं दणाणलं. त्याची झोप उडाली. त्या तसल्या अवस्थेतही स्वतःला शांत करण्याच्या प्रयत्नात त्याच्या मनात एक आगंतुक प्रश्न डोकं वर काढत राहिला. हिंदूंचा मृत्यू मुसलमानांच्या मृत्यूपेक्षा कमी अमानुष कसा काय असू शकतो? तसा तो नसतोच. पण मग आपल्यासारख्याला तो तसा का वाटला? जेव्हा हजारो हिंदूंवरती अत्याचार झालेले ऐकले तेव्हा आपलं काळीज का हललं नाही? आणि आता मुसलमानांसाठी एवढं का तळमळतंय? केवळ आपल्यात आणि त्यांच्यात धर्माचं साधर्म्य आहे म्हणून? असं हे अंतर्मुख होऊन कुढायला सवडच मिळू नये इतक्या भराभर परिस्थिती बिघडत होती. बिहारी लोकांच्या कत्तलीचं निमित्त करून 25 मार्चला याह्या खान यांनी पूर्व पाकिस्तानच्या गव्हर्नरांचा साहबजादा याकूब खान यांचा राजीनामा मागितला. त्यांच्या जागी टिक्का खान या लष्करशाहीची नेमणूक झाली. बंगाली लोकांनो, तुमची निशाणं खाली उतरवा. हरामी देशद्रोह्यांनो, झेंडे फेकून द्या. असे नारे देत रस्त्यात पडलेले मुडदे बेरहमीने बाजूला सारत रणगाडे अमानुषपणे ढाका शहरात फिरू लागले. रस्त्यांवरून विटांचे तुकडे, फरशा यांचा खच पडला होता. रक्तमांसाचे पाट वाहत होते. दिवसभर कर्फ्यू होता. उन्माद चढल्याप्रमाणे दिसेल त्याला गोळी घालत शहराशहरात अधिकारी फिरत होते. मध्यरात्री बंगबंधूंना आणि त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना अटक झाली. सूड घेतल्यागत सैनिकांनी नागरिकांवरती अत्याचार सुरू केले, कत्तली केल्या. ढाका बेतार केंद्रावरून हे सगळं ऐकायला मिळत होतं. इकडं मुक्त सेनेची आणि स्वतंत्र बांगलादेशाची घोषणा झाली.
भारताच्या सीमेपलीकडे बंडखोर बंगाल्यांचा मोठा तळ उभा राहिला. तिथे आणि विशेषतः कलकत्त्यात निर्वासितांच्या झुंडीच्या झुंडी येत राहिल्या. चालत, पळत, जीप, गाडी, बोटी यापैकी मिळेल त्या वाहनांनी लोक जीव घेऊन पळत होते. लष्कर देश ओलांडत हळूहळू आत आत शिरत होतं. जळत्या खेड्यांच्या रांगा मागे सोडून त्यांनी एकामागोमाग एक प्रांत ताब्यात घेतले. कर्नल महम्मद अताउल गनी उस्मानी या निवृत्त सेना अधिकाऱ्यांनी मुक्तिवाहिनीचं नेतृत्व पत्करलं आणि अनेक बंडखोर पूर्व पाकिस्तानी फौजी त्यांना जाऊन मिळाले. त्याचे समर्थक असलेले काही लोक बूट हातात घेऊन अनवाणी पायांनी मुक्तिवाहिनीत सामील होत होते. मुक्तिवाहिनीचे सशस्त्र कार्यकर्ते आणि सैनिक यांच्या चकमकी सुरू झाल्या. झपाट्याने हे लोण देशभर अगदी खेडोपाडी पसरलं. चकमकी, लढाया, बलात्कार असे अतिरेकी प्रकार सर्रास सुरू झाले. या सगळ्या बातम्या देशभर वेगवेगळ्या माध्यमातून पसरत होत्या. तुकड्या तुकड्यांनी इरफानलाही हे सगळं काही कळत होतं. त्याचा धीर खचत होता. त्या मोठ्या घरात तो दिवा भीतासारखा एकटाच राहत होता. घरातल्या केविलवाण्या पसाऱ्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. स्वयंपाकघरात खरकटी भांडी पडली होती. बैठकीच्या खोलीत इंग्रजी हिंदी वृत्तपत्रांचा खच पडला होता. त्या पसाऱ्यातच रेडिओ घेऊन इरफान दिवसभर तांबारलेल्या डोळ्यांनी बसलेला असायचा. त्याच्या घराच्या पुढच्या दारापाशी आतून त्यानं अवजड सामान रचून अडथळ्यासाठी ठेवलं होतं. समजा आपल्या घरावर वेळी अवेळी क्रुद्ध जमाव आला तर मागच्या दारांनी पळून जाण्यासाठी निदान काहीतरी अवधी मिळावा या विचारांनी त्यानं ते सामान रचलं होतं. वरची खालची कडी लावली होती. त्यांना कुलपं घातली होती. रात्री उशिरा सोफ्यावर बसल्या जागी इरफानचा डोळा लागला. पहाटे 3:30ला त्याला जाग आली. रेडिओवर गुप्त ढाका बेतार केंद्र लावण्यासाठी त्यानं काटे फिरवले. नेहमीच्या वेळेला बंगालीतून प्रक्षेपित होणाऱ्या बातम्या त्याच्या कानावरती पडल्या. मुक्तिवाहिनीचे बहादूर शिपाई आगेकूच करत आहेत. आर्मीबरोबर झुंजत आहेत. छोट्या छोट्या वाड्या वस्त्यातून चकमकी चालू आहेत. शेवटी आपल्यालाच यश मिळणार आहे. मुक्तिवाहिनीच्या शूरवीरांनो, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. जॉय बांगला. त्यानं रेडिओ बंद केला. बाहेर दूरवर कुठेतरी गोंगाट चाललेला त्याला ऐकू आला. इरफान गच्चीवरती गेला. पहाटेच्या अंधारात जळते पलिते घेऊन 5-50 माणसं ओरडत येताना त्याला दिसली. ती आपल्याच घराच्या रोखानं येतायत असं इरफानला वाटलं. त्याच्या अंगाला कापरं भरलं. कानशिलावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. धडधडत्या काळजांनी आणि लटपटत्या पावलांनी तो झिडपिडत खाली आला. काही वेळाने गोंगाट दूर गेल्याचं त्याला समजलं. तेव्हा थकून तो सोफ्यावरती लवणला. त्याचा डोळा लागला. 15 मिनिटं गेली असतील नसतील तो दचकून जागा झाला आणि त्या क्षणी त्याचा निर्णय झाला. स्वयंपाकघरात जाऊन त्यानं फ्रीज उघडला. फ्रीज जवळजवळ रिकामाच होता. फक्त अननसाच्या फोडी, सफरचंद, 2 अंडी आणि शिळ्या पावाच्या 4-5 चकत्या होत्या. त्यानं अंडी उकडली. बकाबका पावाच्या चकत्या तोंडात कोंबल्या. अगोदर भरून ठेवलेल्या मोठ्या झोळीत त्यानं उकडलेली अंडी आणि सफरचंद भरली. अंगाभोवती काळपट हिरव्या रंगाची शाल आणि डोक्याभोवती तपकिरी मफलर लपेटला. मागच्या बाजूच्या दारांना त्यानं बाहेरून कुलपं घातली. कोणी पाहत नाही याची खात्री करून तो भराभर पावलं टाकत निघाला. गाव वस्ती मागे पडल्यानंतर तो धावायला लागला. मध्येच थांबत, कधी धावत तर कधी भराभर चालत तो मार्ग कापत होता. एखादं मोठं झाड दिसलं की तो विसावा घेण्यासाठी पळभर आडोशाला खाली फतकल मारून बसत होता. मोकळ्या शेतातून, ढोपरा एवढ्या गवतातून आणि पाण्याच्या डबक्यातून तो पळत होता. दूरवर ठिकठिकाणी आगी लागलेल्या दिसत होत्या. काही ठिकाणी धुराचे ढग होते. काही ठिकाणी भगदाडं पडलेली आणि बेचिराग झालेली घरं. खंडहारांच्या आणि जळिताच्या खुणा टाळत तो चालला होता. दाट झाडी लागली तसा त्याच्या जीवात जीव आला. तितक्यात अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. घोंगावणाऱ्या वाऱ्याचा आवाज आणि दलदलीतून चालताना येणाऱ्या त्याच्याच पावलांचा चुबुक चुबुक आवाज यांची त्याला सोबत होती. अंगाला चिकटलेल्या ओल्या कपड्यांमुळे चालायला त्रास होत होता. दलदलीतून भरभर चालता येत नव्हतं. अंधारात साप किरडू पायाखाली येण्याची धास्ती वाटत होती. थंडीनं अंगात हुडहुडी भरली होती. पाय चिखलानं माखले होते, पण तो थांबला नाही. मध्येच कुठेतरी नुकत्याच होऊन गेलेल्या हिंसाचाराच्या खुणा आणि सडत पडलेले मुडदेही त्याला पाहायला मिळत होते.
प्रचंड भीतीखेरीज कोणतीही भावना मनात उरली नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे तो कोणत्याशा नदीच्या रुंद पात्राशी आला. आजूबाजूच्या निसर्गाच्या विलोभनीय लीलांकडे त्याचं लक्ष नव्हतं. देशातल्या अराजकाचा पत्ताच नसल्याप्रमाणे कोळ्यांच्या बोटी मच्छीमारी करायला निघालेल्या दिसत होत्या. त्यातल्या एका गाण्याच्या लकेरी सोडणाऱ्या म्हाताऱ्या कोळ्याला इरफाननी हटकलं. बऱ्याच घासाघाशीनंतर आणि भरपूर पैसे घेऊन त्या कोळ्यानं इरफानला नदीपार नेलं. आता धोका टळला असं वाटून एका डेरेदार वृक्षाखाली इरफान विसाव्यासाठी बसला. रस्त्यावरून तुरळक वाहनं येत होती. वाहन दिसलं रे दिसलं की इरफान त्याला हात दाखवून थांबायला बघत होता. आपल्याकडचे पैसे दाखवत होता. प्रत्येक गाडीत गुरं भरावीत तशी माणसं खचाखच कोंबलेली होती. 3 तासाच्या प्रतीक्षेनंतर त्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष देऊन एक जीप थांबली. त्या ड्रायव्हरसकट 5 माणसं होती. गयावया करून इरफाननी आपल्याला सीमेपर्यंत नेण्याची विनंती केली. सीमेपर्यंत जरी नाही तरी इरफानला वाटेत कुठेतरी सोडण्याची त्या लोकांनी तयारी दाखवली. अर्थात त्यासाठी त्यांनी अवाढव्य रकमेची मागणी केली. तासाभरांनी त्यांना वाटेत निर्वासितांचा मोठा जथ्था दिसला. जीप ड्रायव्हरनी इरफानला त्यांच्यापाशी सोडलं. अनोळखी कफल्लक लोकांबरोबर असूनही आता इरफानला बरंच सुरक्षित वाटत होतं. त्यांच्यातल्या 1-2 आपण कुठे जातोत आणि कुठे पोचणार आहोत हे माहीत होतंसं वाटलं. बाकीचे सगळे इरफान इतकेच अनभिज्ञ होते. 3 दिवसांच्या अथक प्रवासानं, मानसिक तणावानं आणि भुकेनी तो पार मरगळून गेला होता. तरीही आता त्याला सुरक्षित वाटत होतं. त्याच्या पोटऱ्या पेंढऱ्यांमध्ये कोळे आले होते. एक पाऊलही आणखी उचलू नये असं वाटत होतं. इतक्यात एक थकलेली खंगलेली म्हातारी पडली. मला इथंच मरायला सोडा, मला इथंच मरायला सोडा बाबांनो, इथंच सोडा, असं तिनं हात जोडून त्यांच्याकडे गयावया केली. तिला पुढे यायचंच नव्हतं. बरोबरीच्या लोकांची पावलं क्षणभर रेंगाळली आणि अखेरीस टिप गाळत मागे वळून पाहत तीही त्या घोळक्याबरोबर मुरदाडासारखी चालू लागली. इरफानला त्या म्हातारीचा हेवा वाटला. आपल्यालाही असंच पडता यावं अशी उर्मी उफाळून आली. पण आपण क्षणभर जरी खाली टेकलो तर आपल्याला पुन्हा चालताच येणार नाही असं मनात आलं आणि यांत्रिकपणे तो पावलं टाकत राहिला. त्यांच्यातले 2 जण रानटी फळं खाल्ल्यानी जुलाब वांत्या होऊन गळाटले होते. कुणी खचून गेल्यानी देवावर अल्लावरती हवाला ठेवून अर्ध्यातच थांबले. नंतरच्या 2 दिवसात किती जण वाटेतच थांबले, किती जण पुढे गेले आणि किती नव्यानं जमावाजमावानी यांच्यात सामील झाले याचा हिशेबच राहिला नाही. आता इरफानला विचार करायचा नव्हता, रस्ता शोधायचा नव्हता, कोणाला काही विचारायचंही नव्हतं. आपण कुठे आहोत, कुठे चाललोत, सीमा कुठून कशी पार करणार आणि केव्हा निर्वासितांच्या छावणीत जाऊन अंग झोकून देणार त्याला माहीत नव्हतं. आपण पोचणार की नाही याची चिंता त्याला करायची नव्हती. फक्त इतर लोक जातील तिथे त्यांच्याबरोबर चालायचं होतं. बस, फक्त चालायचं होतं. श्रोते हो, डॉक्टर अनघा केसकर लिखित निर्वासित या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.